आनंदवन सोमनाथ या सर्व प्रकल्पांबरोबरच बाबा आमटेंच्याच नव्हे तर प्रकाश आमटेंच्या देखील खांद्याला खांदा लावून काम करणारी एक व्यक्ती आज सोमनाथमध्ये आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे हरिभाऊ पाटील। अर्थात ही व्यक्ती आज या सर्व पर्यावरणाची तंतोतंत माहिती असणारी व्यक्ती आहे। या माणसांना कोणताही कृषी प्रधान किंवा कृषी मित्र असा कोणताच पुरस्कार मिळालेला नाही। वृक्षमित्र असो असे नामांकित पुरस्कार या माणसांपासून वंचित आहे। कारण एखाद्या पर्यावरणावर PhD करणाऱ्या प्राध्यापकाला वाटलं की आपण चला पर्यावरणावर PhD करूयात, तर पर्यावरणावर PhD करत असताना या पर्यावरणाची तंतोतंत माहिती घेण्यासाठी ही माणसं या हरिभाऊ पाटलांकडे येतात। असे अनेक या आनंदवनात या सोमनाथमध्ये गुणवत्तेनं प्रखर असणारी माणसं या आनंदवनात आहेत। त्यातीलच गेली 37 वर्ष सोमनाथ आनंदवन या ठिकाणी राहणारी आणि इतरांना पर्यावरणाचीच नव्हे तर तंतोतंत इतर सर्व गोष्टींची माहिती देणारी हरिभाऊ पाटील सारखी व्यक्ती आज आपल्यात आहे। मी हरिभाऊंना विनंती करेन की त्यांना आम्हाला या सर्व गोष्टींची माहिती सांगावी। हरिभाऊ, या सर्व जंगलमय परिसरात तुम्ही राहत आहात। प्रथमतः मला सांगा की तुमचं मूळ गाव कोणतं? मी मूळचा यवतमाळचा। यवतमाळचा। पण आता जाणं येणं माझं अमरावतीला, कारण अमरावतीमध्ये आता स्थायिक झालेला आहे भाऊ, तिथे घर बांधलं आहे, तिथे घर बांधून तिथं राहता। पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आज रममान झाला आहात, परंतु हे जे पर्यावरणात बागडणं असेल, पर्यावरणाची तंतोतंत माहिती असेल, या सर्व गोष्टींची आवड तुम्हाला कशी काय निर्माण झाली? कारण बाबांच्या सुरुवातीपासूनच मी ज्यावेळेस 1973मध्ये इथे आलो त्यावेळेस आमच्या इकडे शिबिरच चालू होतं। बरं। त्या शिबिरामध्ये आलो तेव्हापासून मी इथे बाबांच्या सहवासात अगदी जवळपासून आहे। कारण गेल्या 45 वर्षामध्ये माझं महत्त्वाचं काम म्हटलं म्हणजे कोणत्याही जातीच्या कलमा तयार करणे। त्याचे डोळे बांधणे 2-3 प्रकार जे आहेत, डोळे बांधणे म्हणा, डाब कलम म्हणा, भेट कलम म्हणा, हा सर्व याच्यामध्ये मी असल्यामुळं बाबांनी मला आपल्या जवळ ठेवून घेतलं। तसं मला झाडांची बरीचशी माहिती सुरुवातीलाही होती, नंतर या परिसरात सारखं फिरणं त्यामुळे मला त्याचं बहुतेक झाडांबद्दल माहिती होणं झाली। म्हणजे या सोमनाथ परिसराला ताडोबा म्हणजे जे भारतातलं नामांकित अभयारण्य आहे आणि या ताडोबातल्या तंतोतंत रस्त्यांची माहिती तुम्हाला ती कशा पद्धतीची, म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये इतकं फिरणं तुमचं कसं काय झालं? विकास भाऊंना सुरुवातीपासून जशी बाबांना सकाळी पहाटेला 4:30-5ला उठून पूर्ण परिसर फिरायची सवय होती, तशीच सवय विकास भाऊंना होती। आता विकास भाऊंना सवय असल्यामुळं त्यांच्या सहवासात राहून आम्ही पहाटे रोजच फिरायला जायचो। त्याच्यामध्ये मग आमचं एकमेकांशी बोलणं व्हायचं, परिसराबद्दल माहिती घ्यायची एकमेकांस, मी त्यांना सांगायचं, ते आम्हाला सांगायचं। असे करून आम्ही जंगलाचा जो ऱ्हास होत आहे तो आपल्याला कसा वाचवता येईल, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण आपल्या पावसाळ्याच्या सुरुवातीचं जे पहिले 2 महिने असतात त्या 2 महिन्यामध्ये जे आपण बियाची लावण करू, त्याची उगवण झाली तर ते चिरकाल टिकू शकतं। पण या परिसरामध्ये हे मोहाची फुलं म्हणा किंवा टेंबरूंची जी बिळापत्ती म्हणतो ना आपण, त्याचे नवीन पाली फुटावं म्हणून लोक आगी लावतात। त्यामुळे आम्ही जे मेहनत करून लावलेले झाडं आहे ते सर्व जाळल्या जातात, पण तरी त्यामधल्या काही झाडं आत्ताही जिवंत आहेत। म्हणजे काही जरी झालं तरी पर्यावरणाचं रक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि या सर्व पर्यावरणात आपण बागडता आहात, खेळता आहात, रमता आहात आणि या पर्यावरणाच्या प्रत्येक गोष्टीशी तुम्ही सातत्यानं या सर्व गोष्टींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात। आज तुम्हाला प्रकाश आमटेंचं समवयस्कर मानलं जातं आणि विकास आमटेंचं समन्वयस्कर मानलं जातं आणि आज सोमनाथ प्रकल्प म्हटलं की जितके विकास आमटेंना, प्रकाश आमटेंना जितकं महत्त्व दिलं जातं अगदी तितकंच तुम्हालाही दिलं जातं। पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला घरची आठवण येते का? आणि घरी गेल्यानंतर तुमचे जे नातू आहेत, पंतू आहेत, या सर्वांबरोबर खेळल्यानंतर हे तुम्ही इथं येता, यामागचं कारण काय? कारण इथली ओढ लागली। सुरुवातीपासून ते गेले 38 वर्ष मी इथेच वावरत आहोत। तसं आम्हाला आमच्यावरती बंधन नाही, घरी जाणे किंवा या भागात राहणे याच्यावरती संस्थेचं काहीही बंधन नाही।
मी वर्षाकाठी 4-5 गावाकडे जाऊन 2-4 दिवस, कारण वेळ जास्त नसतो, 2-4 दिवस राहून येतो. अगदी जरी इथून 300-350 किलोमीटर आहे तर मी एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या पहाटे लगेच निघतो. कारण इकडची ओढ जी आहे ते एक वेगळीच आहे. कारण आम्ही आता आमचं आयुष्य अर्ध इथेच निघून गेलो जंगलाच्या परिसरात, त्यामुळं शहरामध्ये आम्हाला तेवढं बरं वाटत नाही. त्यामुळं आम्ही याच परिसरामध्ये येण्याचं बोर्ड लागलेलं असतं. म्हणजे खरं तर बाबा आमटेंनी या सर्व लोकांमध्ये एक कुष्ठरोगी असताना देखील या सर्व माणसांना स्वतःच्या पायावरती उभा राहायला आणि ज्याच्या त्याच्या आवडीचं काम द्यायला बाबा आमटेंनी शिकवलं. मग एक फार सुंदर ओळ आहे की नभंगनातील नक्षत्रांचा इथे मांडीला असाच, लक्ष लक्ष मानवी भावना त्यात उमटल्या आज, आकाशातील तारे दिपले पाहुनी ही माया, चंद्रसूर्य ही इथे प्रगटले, आशीर्वाद द्यावया. हा चंद्रसूर्यांचा आशीर्वाद सतत आपल्यावरती राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार.